नमस्कार मित्रांनो, मी चंदू कुंबरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण लाडकी बहीण योजनेला नवीन नियम लागू झालेले आहेत। तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया। त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील। तर बघा मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल नवीन अपडेट आलेली आहे। ती म्हणजे आता लाडकी बहीण योजनेला नवीन नियम लागू झालेले आहेत। तर या नवीन नियमाबद्दल आपण संपूर्ण माहिती समोर घेऊया। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहीण योजना या योजनेला सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेली आहे। योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांना 1500 रुपये दर महिन्याला देत आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत सरकारने पात्र महिलांना 5 हप्त्याचे पैसे 7,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केले आहे। याचा फायदा सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात झालेला आहे। महायुती सरकारला लाडक्या बहिणींचा मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आणि महायुती सरकार राज्यात पुन्हा एकदा स्थापन होणार आहे। परंतु लाडकी बहीण योजनेच्या नियमामध्ये सरकारकडून बदल केले जाणार आहे। त्या नियमांच्या बदलामुळे लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तर पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, डिसेंबर महिन्याचा हप्ता या दिवशी जमा होणार, या माहितीबद्दल आपण संपूर्ण माहिती समोर बघूया। महाराष्ट्र सरकारने 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पात्र महिलांच्या खात्यात 5 हप्त्याचे पैसे 7,500 रुपये जमा केलेले आहेत आणि आता या सर्व महिला या योजनेच्या 6व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आलेला आहे आणि महायुती सरकारला स्पष्ट बहुमत मिळाले आहे। परंतु आतापर्यंत महायुती सरकार राज्यामध्ये स्थापन झाली नाही आणि काही दिवसात सरकार स्थापन होईल। त्यानंतर महिलांना या योजनेअंतर्गत 6वा हप्ता दिला जाईल। त्यामुळे महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्यामध्ये या योजनेचा जमा होणार आहे। तर बघा मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यात केलेली अर्ज मंजूर कधी होणार या संदर्भात संपूर्ण माहिती बघूया। महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणतीही महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये याकरिता या योजनेच्या कालावधीमध्ये वाढ करून 15 ऑक्टोबर 2024 ठेवण्यात आली होती। या कालावधीमध्ये अनेक महिलांनी अंगणवाडी केंद्रामार्फत ऑफलाईन अर्ज सादर केलेले आहेत। त्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अशा सर्व महिलांचे अर्ज ऑनलाईन केले, परंतु अशा सर्व महिलांचा अर्ज आतापर्यंत मंजूर केलेले नाही। तर अशा सर्व महिलांचे अर्ज मंजूर कधी होणार असा प्रश्न निर्माण केला जात आहे। मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून डिसेंबर महिन्यामध्ये अशा सर्व अर्जाची पडताळणी तालुकास्तरीय समितीमार्फत केली जाणार आहे आणि लवकरच अशा सर्व महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे महिलांनी पुन्हा काही दिवसाची प्रतीक्षा करावी। लाखो महिलांना मिळाला नाही योजनेचा लाभ। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो महिलांना या योजनेचा 6वा हप्ता मिळणार नाही। या संदर्भात माहिती मिळाली असता अनेक महिलांनी या योजनेच्या नियमांचे उल्लंघन करून ऑनलाईन अर्ज सादर केले आणि त्यांचा अर्ज मंजूर पण करण्यात आला, परंतु अनेक महिलांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जात आहे। आता त्यामध्ये लाखो महिला निराधार योजनेचा लाभार्थी दिसून येत आहे। त्यामुळे अशा सर्व महिलांना या योजनेचा 6वा हप्ता मिळणार नाही। या संदर्भात सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती दिली आहे। तर बघा मित्रांनो, ही होती लाडकी बहीण योजनेबद्दल खूप मोठी अपडेट। म्हणजे निराधार योजनेमध्ये जे महिला येतात त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणजे जे महिला निराधार पेन्शन उचलत आहेत त्या महिलांना फक्त निराधार योजनेचेच पैसे मिळणार, म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही। तर बघा मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवरून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।